नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे गजानन क्लासेसमध्ये. मी आहे शारदा. आज आपण घेणार आहे कम्प्युटरचा लेसन नोईंग अ कम्प्युटर. त्याच्यामध्ये काय काय आहे? फर्स्ट आहे युजेस ऑफ कम्प्युटर. म्हणजे नोईंग अ कम्प्युटर म्हणजे काय की आपण कम्प्युटर काय असते ते शिकणार आहे. त्याच्यात काय काय शिकणार आहे? युजेस ऑफ कम्प्युटर म्हणजे कम्प्युटरचा उपयोग. टाईप्स ऑफ कम्प्युटर म्हणजे कोणते कोणते प्रकारचे कम्प्युटर्स असतात. नंतर हार्डवेअर म्हणजे जे काय पार्टपासून कम्प्युटर बनतो तो. सॉफ्टवेअर म्हणजे त्याच्यातले जे ॲप्लिकेशन्स आपण वापरतो ते. आणि इनपुट प्रोसेसिंग आउटपुट सायकल म्हणजे कशा प्रकारे ती मॅनेजमेंट होते प्रोसेसिंग, ते पण आपण याच्यात बघणार आहोत. ठीक आहे, तर मग पहिले युजेस ऑफ कम्प्युटर. In today's world, computer has become a very important part of our lives. We see them at home, school, hospital, etc. म्हणजे आजच्या दिवसा आपण हे जे आहे हे कम्प्युटरचे वापर पाहणार आहे. काय काय आपण कुठे कुठे वापरतो आणि काय काय यूज करतो. तर आजच्या दिवसांमध्ये कम्प्युटर हे खूपच महत्त्वाची गोष्ट झाली आहे आपल्या जीवनामध्ये. आपण बऱ्याच ठिकाणी म्हणजे घरी, शाळेमध्ये, हॉस्पिटलमध्ये कम्प्युटर पाहिले आहे. इट हेल्प्स अस डू मेनी थिंग्स लाईक प्ले गेम्स, राईट लेटर्स अँड डू द होमवर्क. दे आर यूज फॉर प्रोसेसिंग, स्टोरिंग इन्फॉर्मेशन, सॉल्विंग प्रॉब्लेम एक्सेट्रा. ते आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करण्यासाठी मदत करते कम्प्युटर. जसं गेम खेळण्यासाठी मदत करते, हे तर तुम्हाला माहितीच असेल. नंतर लेटर लिहिण्यासाठी, पत्र लिहिण्यासाठी मदत करते. बरेच वेळा होमवर्क करण्यासाठीही आपल्याला कम्प्युटरचा वापर आपण करतो. काही कशाचे प्रश्नांचे उत्तरं येत नाही, जसं आता हे जे आहे हे तुम्ही यूट्यूबवरच पाहता. हे कशामुळे? इंटरनेट आहे त्याच्याचमुळे यूट्यूब चालते ना. तर हा कम्प्युटरचाच एक भाग झाला, ॲप्लिकेशन झालं. दे आर यूज फॉर प्रोसेसिंग, स्टोरिंग इन्फॉर्मेशन, सॉल्विंग प्रॉब्लेम एक्सेट्रा. ते कशासाठी वापरले जाते? प्रोसेसिंग म्हणजे एखादी गोष्ट त्याच्यावर वर्क करण्यासाठी. जसं एखादं आपण कॅल्क्युलेटर वापरलं तर त्याच्यावर ॲडिशन होते, हे झाली प्रोसेसिंग. एखादी आता जसं कम्प्युटरमध्ये आपण बरेचसे फाईल्स सेव्ह करून ठेवतो, गोष्टी सेव्ह करून ठेवतो, ते झाली स्टोरिंग इन्फॉर्मेशनसाठी. म्हणजे कोणती गोष्ट हे करून ठेवण्यात पहिले आपण रजिस्टर्स वापरायचो, आजकाल कम्प्युटर्स वापरतात, त्याच्यातच सगळं सेव्ह केलेलं राहते. सॉल्विंग प्रॉब्लेम म्हणजे वेगवेगळे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी, गणिताचे असो किंवा आणखीन कोडिंग वगैरे भरपूर प्रॉब्लेम असतात, ते आपण कम्प्युटरवर सॉल्व करतो. ठीक आहे. इन स्कूल्स कम्प्युटर्स आर यूज टू टीच स्टुडंट अबाउट डिफरंट सब्जेक्ट्स. म्हणजे शाळेमध्ये कम्प्युटर हे वेगवेगळे सब्जेक्ट्स, विषय शिकवण्यासाठी वापरला जातो मुलांना, विद्यार्थ्यांना. इन बिझनेस कम्प्युटर आर यूज टू कॅल्क्युलेट प्रॉफिट अँड लॉस. म्हणजे बिझनेसमध्ये म्हणजे व्यापारामध्ये कम्प्युटर कशासाठी वापरला जातो की आपल्याला किती फायदा झाला, तोटा झाला, त्याच्यासाठी. इन होम्स कम्प्युटर आर यूज फॉर एंटरटेनमेंट लाईक प्लेईंग गेम्स अँड वॉचिंग मूवी. आणि घरांमध्ये कशासाठी वापरला जातो कम्प्युटर? एंटरटेनमेंटसाठी, म्हणजे मनोरंजन करण्यासाठी, जसे गेम खेळण्यासाठी, आणखीन वेगवेगळ्या मूवीज बघण्यासाठी, पिक्चर्स बघण्यासाठी आपण कम्प्युटर वापरतो. ठीक आहे. आता टाईप्स ऑफ कम्प्युटर. आता किती प्रकारचे कम्प्युटर आहे? कम्प्युटर कॅन बी क्लासिफाय इन टू डिफरंट कॅटेगरीज बेस्ड ऑन देअर साईज, स्पीड, स्टोरेज कॅपॅसिटी अँड कॉस्ट. कम्प्युटर हे जे आहे हे वेगवेगळ्या प्रकारात मोडतात. कशाच्या बेसवर? म्हणजे कोणत्या प्रकाराने ते वेगवेगळ्या याच्यात मोडले, वेगवेगळे प्रकार झाले आहे त्याचे. एक म्हणजे त्यांची साईज, म्हणजे लहान मोठे. नंतर त्यांची स्पीड म्हणजे काही कम्प्युटर स्लो असतात, काही फास्ट असतात. स्टोरेज कॅपॅसिटी, त्याच्यात किती स्टोअर करू शकतो आपण इन्फॉर्मेशन, डेटा. अँड कॉस्ट, आणि त्यांची किंमतसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. आता कोणते प्रकार आहे ते पाहू. टाईप्स ऑफ कम्प्युटर. कम्प्युटरचे प्रकार. एक आहे मायक्रो कम्प्युटर, दुसरा आहे मिनी कम्प्युटर, तिसरा आहे मेन फ्रेम कम्प्युटर, आणि चौथा आहे सुपर कम्प्युटर. ठीक आहे. मायक्रो कम्प्युटर्स म्हणजे आता हे मायक्रो कम्प्युटर्स काय असते ते पाहू आपण. मायक्रो कम्प्युटर्स आर स्मॉल कम्प्युटर्स दॅट आर यूज बाय इंडिव्हिज्युअल्स.
म्हणजे दे आर कॉल्ड पर्सनल कम्प्युटर्स. दे आर यूज इन होम, स्कूल, ऑफिसेस, शॉप्स अँड बँक. मायक्रो कम्प्युटर म्हणजे काय की हे सगळ्यात छोटे कम्प्युटर असतात आणि ते एक माणूस एका वेळी एकच व्यक्ती वापरू शकतो अशा टाईपचे असतात. दे आर त्यांना पर्सनल कम्प्युटर्स म्हणजे पर्सनल कम्प्युटर्स पण म्हणतात. पी सी त्यांचं शॉर्टकट आहे पी सी. ते कुठे कुठे वापरतात? घरांमध्ये, शाळेमध्ये, ऑफिसेसमध्ये, दुकानांमध्ये आणि बँकेत. दे कॅन बी यूज फॉर डिफरंट थिंग सच ॲज प्लेईंग गेम्स, रायटिंग डॉक्युमेंट अँड डुईंग रिसर्च. ते जे आहे ते वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी वापरले जाते. कोणकोणत्या गोष्टी? मायक्रो कम्प्युटर कोणत्या कोणत्या गोष्टी करू शकते? गेम्स खेळण्यासाठी, डॉक्युमेंट्स लिहिण्यासाठी आणि वेगवेगळे रिसर्च करण्यासाठी पण ते वापरले जातात. रिसर्च आता वेगवेगळ्या टाईपचे असतात. म्हणजे आपल्याला शोध लावायचे असले ते वेगवेगळ्या टाईपचे छोट्या छोट्या पद्धतीचे जे शोध असतात ते आपण मायक्रो कम्प्युटर्सवर लावू शकतो. मायक्रो कम्प्युटर्स आर अवेलेबल इन डिफरंट फॉर्म. वेगवेगळ्या याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो कम्प्युटर्स आहे. त्यातला पहिला प्रकार आहे लॅपटॉप्स. दीज आर small computers with a variety of screen sizes. You can put them on your lap. They run on batteries and you can carry them around. म्हणजे पहिला प्रकार आहे मायक्रो कम्प्युटरचा लॅपटॉप. आता तुम्ही लॅपटॉप पाहिलाच असेल. हे जे आहे छोटे असतात आणि त्यांची स्क्रीनची साईज पण छोटी असते आणि ते आपण आपल्या लॅपवर म्हणजे मांडीवर ठेवून वापरू शकतो. तशाच प्रकारे ते कशावर चालतात? बॅटरीजवर चालतात. म्हणजे लाईट जरी गेली तरी त्याची सेव्ह केलेली बॅटरी जेवढा वेळ आहे तेवढा वेळ आपण ते वापरू शकतो आणि ते कॅरी पण करू शकतो. म्हणजे इथून तिकडे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बॅगमध्ये टाकून नेऊ शकतो. डेस्कटॉप पी सी दुसरा प्रकार आहे. दे हॅव डिफरंट पार्ट्स. आता दुसरा प्रकार आहे डेस्कटॉप पी सी. डेस्कटॉप पी सी म्हणजे जे आपल्या घरी असते हे असं पहा. याला म्हणतात डेस्कटॉप पी सी. ते घरी असते, ऑफिसेसमध्ये पण असते. त्यांना वेगवेगळे पार्ट्स असतात. लॅपटॉप एकाच ह्याच्यात असतो सगळं काही. एकाच पार्टमध्ये सगळं काही असते लॅपटॉपच्या. पण पी सीमध्ये डेस्कटॉप पी सीमध्ये वेगवेगळे पार्ट आहेत. सच ॲज मॉनिटर, द सी पी यू, कीबोर्ड अँड अ माऊस. त्याच्यात कोणते कोणते पार्ट असतात? एक असतो मॉनिटर, दुसरा सी पी यू, कीबोर्ड असतो आणि माऊस असतो. ऑल दिस पार्ट्स आर कनेक्टेड टू वर्क टुगेदर. जर तो कम्प्युटर चालवायचा असेल तर हे सगळे पार्ट एकत्र जोडावे लागतात. त्याच्याशिवाय तो कम्प्युटर चालणार नाही. आता तिसरा आहे टॅबलेट. हे असते अशा टाईपचं असते टॅबलेट. टॅबलेट आर स्मॉलर दॅन लॅपटॉप बट बिगर दॅन फोन्स. दे हॅव टच स्क्रीन इन्स्टेड ऑफ कीबोर्ड्स ऑर माऊस. टॅबलेट हे जे असतात हे लॅपटॉपपेक्षा मोठे असतात. लॅपटॉपपेक्षा लहान असतात. फोन जे असतात आपले टचस्क्रीन फोन त्यांच्यापेक्षा मोठे असतात. दे हॅव टचस्क्रीन इन्स्टेड ऑफ कीबोर्ड. त्याच्यावर आपण टचस्क्रीनचा वापर करून म्हणजे स्क्रीनवर हात लावून आपण तो वापरू शकतो, चालवू शकतो. आणि माऊस, त्याला माऊस पण कनेक्ट करता येते जर आपल्याला वाटलं असेल तर. नाही, माऊस नाही, सॉरी. दे हॅव टचस्क्रीन इन्स्टेड ऑफ कीबोर्ड ऑर माऊस. म्हणजे माऊस आणि कीबोर्डचा यूज न करता तो टचस्क्रीननी चालतो. ठीक आहे. आता चौथा आहे स्मार्टफोन. स्मार्टफोन आर टायनी कम्प्युटर दॅट यू कॅन होल्ड इन युअर हँड. आता स्मार्टफोन सगळ्यांनाच माहिती आहे. हे इथे स्मार्टफोन्स. नंतर ते पण एक प्रकारचे छोटे कम्प्युटरच आहे. ते तुम्ही तुमच्या हातात धरू शकता तेवढे लहान असतात. दे कॅन डू अ लॉट ऑफ थिंग लाईक कॉलिंग युअर फ्रेंड, सेंडिंग मेसेजेस, प्लेईंग गेम्स, टेकिंग पिक्चर अँड शोईंग यू द मॅप टू फाइंड द प्लेसेस. आता या मोबाईल्सवर काय काय करू शकतो हे तर मला काही सांगण्याची गरज नाही, पण तरी इथे जे आहे ते मी सांगते. खूप साऱ्या गोष्टी करू शकतो. जसं आपण मित्रांना फोन करू शकतो, नंतर मेसेज सेंड करू शकतो, गेम्स खेळू शकतो, फोटो काढू शकतो, व्हिडिओ काढू शकतो, नंतर मॅप पाहून मार्ग शोधू शकतो. हे सगळं आपण स्मार्टफोनवर करू शकतो. ते पण टचस्क्रीनच असतात. Did you know the first personal computer was called the Altair 8800? It came out in 1975 and was made of circuit boards. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का सगळ्यात पहिला कम्प्युटर त्याला काय म्हटलं होतं? अल्टियर
8800 हे त्याचं नाव होतं, अल्टर 8800. तर कधी शोध लागला त्याचा? 1975मध्ये. आणि तो कशापासून बनला होता? सर्किट बोर्ड्सपासून. म्हणजे हे असं जे आता एकदम छान दिसतात कम्प्युटर, तशा टाईपचा तो नव्हता. आता पाहूया मिनी कम्प्युटर्स, म्हणजे सेकंड पार्ट कम्प्युटरचा. दिस कम्प्युटर्स आर बिगर अँड फास्टर बट दे आर मोर एक्सपेन्सिव्ह दॅन मायक्रो कम्प्युटर. आता हे जे मिनी कम्प्युटर असतात हे थोडे मोठे असतात आणि थोडे फास्ट असतात मायक्रो कम्प्युटरपेक्षा, पण ते थोडे महाग असतात मायक्रो कम्प्युटरपेक्षा. दे आर यूज बाय मल्टिपल पीपल ॲट अ वन्स इन प्लेस लाईक बँक अँड युनिव्हर्सिटी. हे जे कम्प्युटर्स असतात हे एका वेळेस अनेक लोक वापरू शकतात. ते जनरली बँकेत आणि मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीज असतात तिथे वापरले जातात. टुडे दे आर ऑफन कॉल्ड स्मॉल और मिड साईज सर्व्हर्स. त्यांना आणखीन एक नाव आहे, त्याला म्हणतात स्मॉल और मिड साईज सर्व्हर्स म्हणतात. तर ते कोणते आहे? PDP-8, HP 2100, हनीवेल 316 अँड TI 990 हे त्यांच्या कंपनीचे नावं आहे. जसं आपण सॅमसंग किंवा मायक्रोमॅक्स, रेडमी असे फोनचे नाव असतात, तसे हे मिनी कम्प्युटरच्या कंपनींचे नावं आहेत. ठीक आहे. हा असा टाईपचा दिसतो तो मिनी कम्प्युटर. इथे याचा पिक्चर आहे. ठीक आहे. आता पाहूया मेन फ्रेम कम्प्युटर. दिस कम्प्युटर्स आर व्हेरी पॉवरफुल बिग इन साईज अँड इफिशियंट. हे कम्प्युटर खूपच पॉवरफुल असतात आणि खूप मोठे असतात, पण कामाच्या बाबतीत एकदम इफिशियंट असतात. दे आर व्हेरी एक्सपेन्सिव्ह. ते खूपच महाग असतात. मेनी पीपल कॅन यूज देम ॲट वन्स इन अ प्लेस लाईक स्कूल, बँक्स अँड एअरपोर्ट. हे जनरली खूप महाग असल्यामुळे हे जनरली कुठे वापरले जातात? शाळेमध्ये, मोठ्या मोठ्या शाळेमध्ये, बँकेत आणि एअरपोर्टमध्ये. सम एक्झाम्पल्स आर. तसेच यांचे एक्झाम्पल कोणते आहे? जसे आपण वरचे पाहिले तसे एक्झाम्पल म्हणजे यांचे जे कोणत्या कंपनी बनवतात हे? IBM, Z सिरीज, PDP-10 अँड सिस्टीम Z10 हे मेन फ्रेम कम्प्युटरचे हे आहे, ब्रँड्स आहे. आता पाहूया आणि मेन फ्रेम कम्प्युटर कसा दिसतो पहा. एवढा मोठा असतो हा. याला ठेवायला खूप मोठी जागा लागते. ठीक आहे. आता आहे सुपर कम्प्युटर. सुपर कम्प्युटर आर द लार्जेस्ट अँड फास्टेस्ट ऑफ ऑल टाईप्स ऑफ कम्प्युटर. आता हा शेवटचा कम्प्युटरचा टाईप आहे. हा खूपच मोठा असतो आणि खूप फास्ट असतो सगळ्या कम्प्युटरच्या टाईपमध्ये. दे आर यूज इन बिग कंपनीज टू डू वर्क. आणि हे मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये हा यूज केला जातो. सच अ वेदर फोरकास्टिंग अँड रॉकेट लॉन्चिंग. जसे आपले ते चंद्रयान वगैरे असे जे रॉकेट लॉन्च करावं लागते त्याच्यासाठी हे सुपर कम्प्युटर वापरले जातात. नंतर हवामानाचे अंदाज सांगण्यासाठी हे सुपर कम्प्युटर वापरले जाते. परम 8000 वॉज इंडियाज फर्स्ट सुपर कम्प्युटर इन 1991. सगळ्यात पहिला आपला सुपर कम्प्युटर कोणता होता? इंडियाचा परम 8000. आणि तो कधी शोधला गेला? 1991मध्ये. आता तुम्ही तुमच्या क्लासमध्ये डिस्कस करा. आर सुपर कम्प्युटर्स ओनली यूज बाय बिग कंपनीज. खरंच सुपर कम्प्युटर मोठ्या कंपनीतच वापरले जातात की वेगवेगळ्या ठिकाणी पण वापरले जातात? जर माहिती असेल कोणाला तर याच्यातून तुम्हाला माहिती मिळू शकते. इथे सुपर कम्प्युटरचं इमेज पण दिली आहे. हे पाहिजे एवढे मोठे असतात हे. ठीक आहे. इथे थोडी एक्सरसाइज दिली आहे. डू इट युअर सेल्फ. आय मॅच द फॉलोइंग म्हणजे जोड्या जुळवायच्या. आता तुम्ही त्यांचे पिक्चर्स पाहिलेच आहे. लॅपटॉप कोणता आहे? हा आहे लॅपटॉप. डेस्कटॉप कोणता आहे? हा डेस्कटॉपचं पिक्चर आहे. नंतर मिनी फ्रेमचं पिक्चर आहे हा. मेन फ्रेमचं आहे हे. आणि टॅबलेटचं आहे हे. अजून एक इथे क्वेश्चन आहे. टिक द करेक्ट ऑप्शन. व्हॉट कॅन यू डू ऑन अ कम्प्युटर. तुम्ही काय करू शकता कम्प्युटरवर? प्ले गेम्स, राईट लेटर्स, ऑल द अबो. प्ले गेम्स करू शकता म्हणजे गेम्स खेळू शकता, लेटर्स लिहू शकता, ह्या दोन्ही गोष्टी करू शकता, म्हणून ऑल ऑफ द अबो. आता पाहूया हार्डवेअर. हार्डवेअर म्हणजे काय? हार्डवेअर रेफर्स टू द फिजिकल पार्ट ऑफ कम्प्युटर दॅट यू कॅन टच ऑर फील. हार्डवेअर म्हणजे असे पार्ट असतात कम्प्युटरचे त्यांना तुम्ही टच करू शकता, हात लावू शकता, त्याला म्हणतात हार्डवेअर.
एक्झाम्पल ऑफ हार्डवेअर इन्क्लुडिंग अ मॉनिटर, कीबोर्ड, माऊस, CPU, प्रिंटर, स्पीकर एक्सेट्रा. म्हणजे एक्झाम्पल काय आहे हार्डवेअरचे? मॉनिटर. मॉनिटर म्हणजे ज्याच्यावर जी हे असते स्क्रीन, ज्याच्यावर आपण सगळं पाहतो त्याला म्हणतात मॉनिटर. नंतर कीबोर्ड. कीबोर्ड म्हणजे ज्याच्यावर आपण टायपिंग करतो. माऊस तुम्हाला माहितीच आहे. CPU असतो. नंतर प्रिंटर ज्याच्यातून आपण प्रिंट्स काढतो. स्पीकर हे पण एक हार्डवेअर आहे. लेट अस लर्न अबाउट द हार्डवेअर डिव्हाइस इन डिटेल. आता यांच्याबद्दल आपण डिटेलमध्ये पाहूया. मॉनिटर. पहिला आहे मॉनिटर. मॉनिटर लुक लाईक अ TV स्क्रीन. इट शोज. हे TV स्क्रीनसारखं दिसते. TV पाहिला असेल तो एक मॉनिटरच असतो. इट शोज यू ऑल द थिंग्स दॅट यू डू ऑन द कम्प्युटर, लाईक प्लेइंग गेम्स, ड्रॉइंग और रायटिंग स्टोरीज. जे पण तुम्ही काही कम्प्युटरवर कराल ते सगळं तुम्हाला मॉनिटर दाखवत असतो. काय काय करतो आपण? प्लेइंग गेम करतो ते पण आपण मॉनिटरवर पाहतो. ड्रॉइंग करतो ते पण मॉनिटरवर पाहतो. नंतर स्टोरीज राईट करत असतो ते पण मॉनिटरवर पाहतो. मॉनिटर इज ऑल्सो नोन ॲज VDU, व्हिज्युअल डिस्प्ले युनिट. आणखीन मॉनिटरचं दुसरं नाव काय आहे? व्हिज्युअल डिस्प्ले युनिट. त्याचं शॉर्टकट आहे VDU. देअर आर 3 टाईप्स ऑफ मॉनिटर. 3 प्रकारचे मॉनिटर असतात. एक आहे कॅथोड रे ट्यूब, CRT मॉनिटर. हे CRT त्याचं शॉर्टकट आहे. CRT मॉनिटर कसे असतात पाहू आपण. CRT मॉनिटर आर बिग इन साईज, हॅव अ कर्व डिस्प्ले. ते असे मोठे असतात आणि आकाराने मोठे असतात आणि कर्व असतात, जसे जुन्या टाईपचे कम्प्युटर होते. दे कन्झ्युम अ लार्ज अमाऊंट ऑफ पॉवर. म्हणजे त्याला इलेक्ट्रिसिटी जास्त लागते. जसे हे होते वरतून असा सर्कल टाईप असतो, कर्व असतो तो त्याला, आणि एवढी मोठं त्याची मॉनिटर जागा घेतो. बिग असतात ते साईजमध्ये. त्यांना म्हणतात कॅथोड रे ट्यूब, CRT. आता दुसरा प्रकार आहे मॉनिटरचा लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले, LCD मॉनिटर. ते असे असतात पहा, बारीक TVची स्क्रीन एकदम. द LCD हॅज अ फ्लॅट स्क्रीन. LCD मॉनिटर आर मोर एनर्जी इफिशियंट दॅन CRT. हे यांची स्क्रीन कशी असते? फ्लॅट म्हणजे सपाट, आणि ते कमी इफिशियंट दॅन, जे पॉवर घेतात ते कमी पॉवर घेतात याच्यापेक्षा, कॅथोड रे ट्यूबपेक्षा, आणि ते चांगली पिक्चरायझेशन चांगलं दाखवतात. आता लाईट इमिटेड डायोड, LED मॉनिटर. हा आहे तिसरा प्रकार मॉनिटरचा. द LED मॉनिटर आर थिनर अँड लायटर इन वेट ॲज कम्पेअर्ड टू CRT मॉनिटर. म्हणजे हे जे पहिल्या टाईप होता त्याच्यापेक्षा हे मॉनिटर जे आहे ते पातळही असतात आणि वजनाने पण हलके असतात CRTपेक्षा हे दोन्ही पण हलकेच असतात. फक्त ह्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे? हा आहे LED. तर LED मॉनिटर्स कन्झ्युम लेस पॉवर दॅन LCD मॉनिटर. याच्यापेक्षा हा कमी इलेक्ट्रिसिटी घेतो. हा या दोघांमध्ये फक्त डिफरन्स आहे. ठीक आहे. बाकी जास्त काही दिसायला काही जास्त फरक नाही आहे. हे दोन्ही फ्लॅट स्क्रीनच असतात. फक्त हा जो आहे LED हा LCDपेक्षा कमी पॉवर घेतो. ठीक आहे. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, CPU. आता सेंट्रल प्रोसेसिंग युनिट काय असते हे इथे याचं पिक्चर दिलेलं आहे, ज्याच्यावर कम्प्युटर पूर्ण वर्किंग करतो. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, CPU इज अ प्रोसेसिंग डिव्हाइस. अ कम्प्युटर ट्रान्सफर्स इन्फॉर्मेशन थ्रू द CPU. म्हणजे CPUचा लॉंग फ्रॉम काय? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. तो प्रोसेस करतो डिव्हाइसमध्ये. म्हणजे काम करण्याचं काम कोणाचं असते? सेंट्रल प्रोसेसिंग युनिटचं. ए कम्प्युटर ट्रान्सफर इन्फॉर्मेशन थ्रू CPU. म्हणजे जे काही इन्फॉर्मेशन आहे, जे काही आपण त्याला डेटा इनपुट देत असतो, काम सांगतो, ते कुठे होते? CPUमध्ये होत असते. इट इज द ब्रेन ऑफ द कम्प्युटर दॅट मॅनेज ऑल द कॅल्क्युलेशन अँड प्रोग्राम्स. हे काय आहे? ब्रेन आहे कम्प्युटरचं. जसं आपलं ब्रेन आहे तसं हे कम्प्युटरचं ब्रेन आहे. इथे सगळ्या कॅल्क्युलेशन्स किंवा प्रोग्राम्स जे पण काही आपण पेंट वगैरे सांगतो हे सगळं CPUमध्ये होत असते, सगळ्या टाईपचे प्रोग्राम्स. द CPU चिप लाईज इनसाइड द कम्प्युटर कॅबिनेट. म्हणजे ही कुठे असते CPUची चिप? हे आता लॅपटॉप असलं तर कम्प्युटरच्या ह्याच्यात असते, म्हणजे त्या स्क्रीन याच्यामध्येच असते. आणि डेस्कटॉप असला तर स्पेशल असा मोठा CPU दिलेला असतो. आता याच्यामध्ये CPU चिप लाईज इनसाइड द कम्प्युटर. म्हणजे कम्प्युटर कॅबिनेट असतो, त्याच्या आतमध्ये CPUची चिप असते. द कम्प्युटर हॅज 3
मेन पार्ट्स, लेट अस लर्न अबाउट देम. 3 पार्ट्स आहे CPUचे. ते कोणते कोणते? मेमरी युनिट. 3 पार्ट्स आहे, याच्यापासून CPU बनतो. पहिला आहे मेमरी युनिट, त्याला म्हणतात MU. इट स्टोअर्स डेटा अँड इन्स्ट्रक्शन गिव्ह टू अ कम्प्युटर. पहिला पार्ट आहे MU. हा काय करतो? स्टोअर्स डेटा अँड इन्स्ट्रक्शन, म्हणजे जो पण काही आपण डेटा देतो तो आणि जे काही करायला लावतो ती गोष्ट हे स्टोअर करून कम्प्युटरला देतात. मेमरी युनिट. कंट्रोल युनिट CU. इट कंट्रोल अँड मॅनेज ऑल द पार्ट्स ऑफ कम्प्युटर. हे जे आहे हे कम्प्युटरचे सर्व पार्टवर कंट्रोल करून ते कशा प्रकारे काम करायचं हे काम असते कंट्रोल युनिटचं. अरिथमॅटिक लॉजिक युनिट ALU. याचं काम काय असते तिसऱ्या पार्टचं? इट परफॉर्म्स ऑल द मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन लाईक ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. हे सगळं कोण करते? ALU, अर्थमॅटिक लॉजिक युनिट. मॅथमॅटिक्सशी रिलेटेड जे पण काही असतात त्या प्रोसेसेस अरिथमॅटिक लॉजिकल युनिट करते. आता पाहूया सेकंड पार्ट हार्डवेअरचा, कीबोर्ड. द कम्प्युटर कीबोर्ड इज अन इनपुट डिव्हाइस दॅट अलाउज यू टू एंटर लेटर्स, नंबर्स अँड अदर सिम्बॉल्स. दीज आर कॉल्ड स्पेशल कॅरेक्टर इन टू अ कम्प्युटर. हे जे कीबोर्ड आहे हे याचं काय काम असते? ते इनपुट, म्हणजे कम्प्युटरला जी पण काही गोष्ट सांगायची असते ती कीबोर्डच्या साहाय्याने आपण सांगतो. आणि याच्यावर काय काय करू शकतो आपण? लेटर्स टाईप करू शकतो, नंबर्स टाईप करू शकतो आणि दुसरे सिम्बॉल्स असतात ते पण टाईप करू शकतो. त्या सिम्बॉल्सला काय म्हणतात? स्पेशल कॅरेक्टर. आणि ते कशाला देतो आपण? कम्प्युटरला देतो. त्याला म्हणतात इनपुट. नंतर याला इनपुट डिव्हाइस म्हणतात. जे पण काही इनपुट द्यायचं आहे ते याच्या मदतीने देतो. इट इज यूज टू टाईप डेटा अँड इन्स्ट्रक्शन इन टू द कम्प्युटर. हे कशासाठी वापरतात? डेटा टाईप करण्यासाठी. नंतर इन्स्ट्रक्शन पण काही, जसं आता 1+1 हा झाला डेटा आणि प्लस जे झालं हे इन्स्ट्रक्शन झाली. तर ते आपण कशाच्या मदतीने देऊ? कीबोर्डच्या मदतीने. ए स्टँडर्ड कीबोर्ड टिपिकली हॅज 104 कीज. नॉर्मली जो कीबोर्ड असतो त्याला किती कीज असतात? हे जे एक एक बटन आहे त्याला कीज म्हणतात. त्याला असतात 104 कीज. आता लॅपटॉपमध्ये काही कीज कमी असतात जागेच्या अभावामुळे, पण याच्यामध्ये 104 कीज असतात PCला. ठीक आहे. सेकंड पार्ट पाहूया हार्डवेअरचा, माऊस. ए माऊस इज अन इनपुट डिव्हाइस यूज फॉर पॉइंटिंग ऑब्जेक्ट. हे माऊस असा असतो. याचा वापर काय? हा माऊस थोडासा अशा टाईपचा दिसतो, त्याला वायर कनेक्टेड असते. तर याचा उपयोग काय आहे? हे पण एक इनपुट डिव्हाइस आहे. माऊस जो असतो तो पण एक इनपुट डिव्हाइस आहे आणि तो कोणती गोष्ट दर्शवण्यासाठी, पॉइंटिंग ऑब्जेक्ट्स म्हणजे कोणते ऑब्जेक्ट जे आहे ते सिलेक्ट करण्यासाठी त्याचा वापर होतो. इट इज यूज टू पॉइंट, क्लिक अँड मूव व्हेरियस ऑन स्क्रीन ऑब्जेक्ट्स. म्हणजे कशासाठी वापर होतो? कोणत्याही याचा वापर याच्यासाठी आहे, पॉइंट करण्यासाठी, म्हणजे एखादी गोष्ट दाखवण्यासाठी, त्याच्यावर क्लिक करण्यासाठी आणि ती गोष्ट सिलेक्ट करण्यासाठी आणि एका ठिकाणाहून दुसरी ठिकाणी स्क्रीनवरून ऑब्जेक्ट मूव करण्यासाठी पण त्याचा वापर होतो. आता आहे टच स्क्रीन. टच स्क्रीन इज अ डिस्प्ले डिव्हाइस दॅट अलाउज अस टू इंटरॅक्ट विथ कम्प्युटर बाय टचिंग द स्क्रीन. म्हणजे माऊस नंतर काय आहे? टच स्क्रीन म्हणजे काय? तर जसं आपण मोबाईलमध्ये टच करून सगळ्या गोष्टी सिलेक्ट करतो, तर या टचस्क्रीन डिव्हाइस काय करत असतात? आपल्याला डायरेक्ट हे जे कीबोर्ड किंवा माऊसची गरज नसते, डायरेक्ट स्क्रीनला टच करून आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. डिव्हाइस लाईक टॅबलेट्स अँड स्मार्टफोन हॅव अ टच स्क्रीन. म्हणजे हे जे डिव्हाइस असतात, टॅबलेट किंवा स्मार्टफोन जे आपण वापरतो ते हे टच स्क्रीन्स असतात. टच स्क्रीन इज अ कंट्रोल बाय फिंगर्स. हे टचस्क्रीन जे असतात ते कशाच्या द्वारे कंट्रोल केले जातात? बोटांद्वारे. तर आता हा जो लेसन आहे हा आणखीन एवढाच बाकी आहे, त्याच्यामुळे आपण याचा आता इथचा राहिलेला जो भाग आहे हा पार्ट 2 मध्ये टाकूया. इथपर्यंत मी आजचा हा व्हिडिओ संपवते आहे इथे. तर याच्या नेक्स्ट
पार्टमध्ये, म्हणजे हा राहील पार्ट 1. याचा नेक्स्ट पार्टमध्ये आपण भेटूया. ठीक आहे. गुड. ठीक आहे. ओके बाय. काळजी घ्या स्वतःची. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ठीक आहे. ओके बाय. टेक केअर.